म्युच्युअल फंडची गॅरंटी काय असा खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की म्युच्युअल फंड पळून गेला तर, म्युच्युअल फंड बुडाला तर, म्युच्युअल फंड एवढे वर्ष 10-20 वर्ष तुम्ही सांगता पैसे गुंतवा आणि ते उद्याच्याला गायब झाले तर आमचे पैसे कोण परत करणार, असे बरेचसे प्रश्न ज्या लोकांना आहे त्या लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी म्युच्युअल फंडची गॅरंटी काय याच्यावरती आजचा व्हिडिओ बनवणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 22 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतो आहे. मागच्या 10 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतो आहे आणि आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. मला इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती खूप साऱ्या लोकांचे प्रश्न येतात की सर तुम्ही म्हणताय की 5-10 वर्षात 20 वर्षात तुमच्याकडं करोडो रुपये असतील, जर तुम्ही 10,000 5,000 जर कन्सिस्टंटली निरंतरतेने गुंतवत राहिलात तर करोडो रुपये बनवू शकतात. पण उद्याच्याला ती म्युच्युअल फंड कंपनी किंवा हे जर पळूनच गेले तर मग मात्र आम्ही काय करायचं, किंवा अशा बऱ्याचशा केसेस घडलेल्या आहेत. जसे काही लोकांनी कमेंट्समध्ये टाकलं आहे की त्यांच्याबरोबर कुठेतरी पॅन कार्ड क्लब किंवा अजून कोणत्या तरी कंपन्या त्याच्यामध्ये त्यांचे पैसे टाकले आणि ते बुडालेले आहेत. सो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर म्युच्युअल फंड हा समजून घेणं फार गरजेचं आहे, त्याचं स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड कोण सुरू करतं तर म्युच्युअल फंड भारतामध्ये NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा बँका सुरू करतात. ज्यांचा खूप चांगला अनुभव आहे फायनान्स सेगमेंटमधला, अशाच लोकांना स्पॉन्सरर होता येतं. कंपनीच्या निर्मात्याला प्रमोटर म्हणतात आणि म्युच्युअल फंडच्या निर्मात्याला स्पॉन्सरर म्हणतात. आपल्याकडं म्युच्युअल फंड हे ट्रस्ट असतं, तर हे ट्रस्ट ते ओपन करतात, इन्व्हेस्टर पैसे ट्रस्टला देतात आणि मग जे स्पॉन्सर आहेत ते काय करतात तर ट्रस्टी मेंबर किंवा ट्रस्टी कंपनीची निर्मिती करतात, जिथं इंडिपेंडंट 2/3 डायरेक्टर्स आहेत. तर ही जी लोक आहेत हे प्रायमरी गार्डियन्स मानलं जातं फंडचे किंवा इन्व्हेस्टर्सचे. आणि मग हे जे ट्रस्टी मेंबर आहेत ते सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या मदतीनं MCची निर्मिती करतात. त्याला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात. आणि तिकडे तुमचं फंड मॅनेजर, रिस्क ॲनालिसिस टीम, सेक्टर ॲनालिसिस टीम अशी लोक रिसर्च करायला बसतात आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्हनुसार किंवा तुम्हाला जे काही अचीव करायचं त्यानुसार वेगवेगळ्या स्कीम बनवल्या जातात आणि त्याच्यामध्ये ते पैसे रिसर्च करून गुंतवतात. आता हे सगळं झालं. आता ते पैसे कुठं गुंतवतात तर ते पहिले तर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, दुसरं डेट मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, बॉन्ड डिबेंचर याच्यामध्ये पैसे गुंतवतात, तिसरं गोल्डमध्ये पैसे गुंतवतात, गोल्डचे पण म्युच्युअल फंड स्कीम असतात, चौथं ते रिअल इस्टेटमध्ये पण पैसे गुंतवतात. अशा व्हेरियस असेट क्लासमध्ये, कमोडिटीजमध्ये पण काही म्युच्युअल फंड पैसे गुंतवतात. हे वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये पैसे टाकतात. आता सिम्पल आहे की तुम्ही जे पैसे त्यांना देतात तर तुम्ही अर्थातच ती स्कीम समजून घेताय, तिची रिस्क समजून घेताय, ती कुठे गुंतवणार आहे हे समजून घेताय, ते ॲग्रेसिव्ह स्कीम आहे, मॉडरेट आहे किंवा एकदमच डिफेन्सिव्ह आहे, हे सगळं तुम्ही समजून घेताय आणि मग पैसे गुंतवताय असं मानलं जातं. आता तुम्ही हे समजून घेतलंच पाहिजे जर तुम्हाला याची सुरक्षिततेचा प्रश्न आहे तर. आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर शेअर मार्केट बुडालं तर पॉसिबल आहे की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे बुडू शकतात. मग शेअर मार्केट बुडण्याचे कितपत चान्सेस आहेत तर माझं साधं सरळ म्हणणं असतं की बुवा शेअर मार्केटला तुम्ही या वेनी पाहण्यापेक्षा एक वेगळ्या वेनी पहा की शेअर मार्केट म्हणजे ह्या सगळ्या कंपन्या जिथं तुम्ही काम करता. हे जे कंपन्यांचं करोडो अरबोंचं कॅपिटल आहे ते कोणाच्याही बापदाद्यांची प्रॉपर्टी विकून बनलेलं नाही आहे, तर खूप साऱ्या लोकांनी एकत्र येऊन कॉन्ट्रीब्यूट करून ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या बनवलेल्या आहेत. याच्यामध्ये माझ्यासारखी लोक ज्यांचे शेअर्स आहेत त्या कंपन्यांमध्ये, मग ती कंपनी बनली म्हणून रोजगार निर्माण झाला, रोजगार निर्माण झाला म्हणून प्रोडक्शन निघतं, प्रोडक्शन निघतं म्हणून कन्झम्पशन आहे, कन्झम्पशन आहे म्हणून इकॉनॉमी आहे. आता बघा, जर या कंपन्या बंद पडल्या, शेअर मार्केट बुडणं म्हणजे सर्व कंपन्या बंद पडणं असा साधा सिंपल अर्थ आहे. आता या सगळ्या कंपन्या बंद पडल्या तर रोजगार राहील का? रोजगार जर नसेल तर प्रोडक्शन नाही आहे, वस्तूच बनणार नाही, सेवाच मिळणार नाही. आणि मग ते जर वस्तू नाही बनली, सेवा नाही बनली तर कन्झम्पशन कशाचं करणार, विकत काय घेणार? आणि मग हे सगळंच बंद झालं तर कोणत्या गोष्टीला किंमत असेल? तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता, मग मला सांगा पुण्यासारख्या शहरामध्ये आज सगळा कामगार वर्ग आहे जो या कंपन्यांमध्ये काम करतोय, प्रोडक्शन काढतोय आणि उद्याच्याला त्यांना जॉबच नाही तर तुम्ही जागा जमिनीला किमती राहतील का, असा एक विचार करा. तर मित्रांनो, शेअर मार्केट बुडणं याचा साधा सोपा अर्थ मी असा म्हणतो की इकॉनॉमी बंद पडणं, हाहाकार माजेल आणि सगळं जग बुडेल कदाचित. मग शेअर मार्केट बुडेल तर सगळी दुनिया बुडेल, तर मग एवढं घाबरण्याचं काय कारण आहे? आता बरेचसे लोक म्हणतात
किंवा बाकी त्याच्यामध्ये काही फ्रॉड होऊ शकतो का म्युच्युअल फंडमध्ये? होऊ शकतो का? तर बघा, लूफॉल्स तर कुठे ना कुठे काही ना काहीतरी असू शकतात, पण म्युच्युअल फंड अशी सिस्टम आहे असं मला वाटतं की जिथं लूफॉल्सचे फार कमी चान्सेस आहेत. याचं कारण काय? तर त्याची रेग्युलेटरी बॉडी तुम्ही विचारात घेतली पाहिजे. तर म्युच्युअल फंडला रेग्युलेट कोण करतं? तर म्युच्युअल फंड जर बँक रिलेटेड असेल तर RBI पण रेग्युलेट करतं, सेबी पण रेग्युलेट करतं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ROCला त्यांना द्यायला लागतं, रजिस्टर ऑफ कंपनी, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, सॅट आहे, त्याच्यानंतर धर्मन्याय आयुक्तालय आहे, त्याच्यानंतर SRO सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन्स असतात जसं की NSE BSE. आता पहिल्या काळात कसं होतं की कोणी जात होतं त्यांचे प्लॅटफॉर्म वापरत होतो सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनचे, पण आता तसं नाही राहिलं. आता ती लोक सगळं चेक करतात खरंच ते कॅपेबल आहेत का किंवा त्यांचे कंप्लायन्स पूर्ण आहेत का, तरच ते त्यांचं प्लॅटफॉर्म वापरायला देत आहेत, नाहीतर देत नाही आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग हे SROंना ते रिपोर्ट्स करतायत, सेबीला रिपोर्ट करतायत, ROCला रिपोर्ट करतायत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिपोर्ट करतायत. एवढ्या सगळ्या ठिकाणी रिपोर्ट जातात. मी म्हणतो एखाद्या ठिकाणी एखादा रिपोर्ट पाहायचं राहून जाईल, चुकून जाईल, पण एवढे सगळं जर रेग्युलेटरी स्ट्रक्चर आहे तर कोणाच्या ना कोणाच्या नजरेत जर लूफॉल आहे, काही प्रॉब्लेम केलेला आहे तर नक्कीच येणार आहे. आणि एवढी पारदर्शकता म्युच्युअल फंडमध्ये आहे की कोणत्या ठिकाणी किती टक्के पैसे इन्व्हेस्ट केले. तुम्ही 100 रुपये दिलेत तर त्यांनी SBIमध्ये किती रुपये लावलेत, HDFCमध्ये किती रुपये लावलेत, रिलायन्समध्ये किती रुपये लावलेत, हे तुम्हाला पर्सेंटेज वाईज ते त्यांचा पोर्टफोलिओ डिस्क्लोज करतात. आणि मग तुमच्या गुंतवलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा आजचा भाव वाढला का आजचा भाव पडला, आजचा भाव जर वाढला तर त्यानुसार त्याचा NAV तुम्हाला लगेच रिफ्लॅक्ट करतो. सो याच्यामध्ये फ्रॉड होण्याचे पण चान्सेस माझ्या मते तरी फार कमी आहेत. आता राहिला प्रश्न डेटचा. तर डेट म्हणजे काय? बॉन्ड, डिबेंचर. बॉन्ड गव्हर्नमेंट इश्यू करतं किंवा डिबेंचर कंपन्यांचे असतात. दोघांनाही बॉन्ड म्हटलं तरी काही हरकत नाही. आता हे काय आहे? तर स्वतःच्या टर्म्स कंडिशननी एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी एखादी कंपनी किंवा गव्हर्नमेंट लोकांकडून पैसे घेतात आणि त्याच्या बदल्यात जी रिसिप्ट इश्यू केली जाते त्याला बॉन्ड आपण म्हणूया. आता हा जो बॉन्ड असतो याला काही टेन्युअर असतं, फिक्स टेन्युअर असतं. आता याच्यामध्ये सुद्धा पैसे बुडण्याचे चान्सेस कितपत आहेत? बुडू शकतात का? आता बघा, कंपनीज बंद पडली, ज्यांनी कर्ज घेतलं तोच अस्तित्वात नसेल तर पैसे बुडू शकतात. पण प्रॉबिलिटी किती आहे? आत्तापर्यंत किती ठिकाणी पैसे बुडलेत? तर ते डॉट काही पर्सेंटेजमध्ये येईल. मग आणि तुम्ही एका वेळेला जेव्हा 100 रुपये गुंतवता त्यावेळी ते एकाच ठिकाणी गुंतवत नाही, तर 30-40 प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. आता 40मधली म्हणतो एखादी किंवा दुसरी सिक्युरिटी जरी बुडाली तरीसुद्धा 38 सिक्युरिटी तुम्हाला तुमचे प्रिन्सिपल सेफ ठेवतायत, तुम्हाला इंटरेस्ट देत आहेत, तर तेवढा मोठा असर किंवा तेवढा मोठा प्रॉब्लेम तुमच्या इन्व्हेस्टमेंटला येत नाही. आता हे झालं बॉन्ड, डिबेंचर. हे सुद्धा कोण घेत आहे? कंपन्या घेत आहेत, गव्हर्नमेंट घेत आहे. कंपन्या बुडाल्या, गव्हर्नमेंट बुडालं तर काय राहील? काहीच नाही राहणार आहे. सो मित्रांनो, एवढं घाबरून जाण्यापेक्षा आहे ना, हे नक्की काय आहे ना ते समजून घेतलं पाहिजे, मग ते केलं पाहिजे. दुसरं, गोल्डमध्ये पैसे गुंतवतात. आता तुम्ही जाता डायरेक्टली सोनाराकडं सोनं घेता, तिकडे तो मेकिंग चार्जेस लावतोय, कर्णावळ लावतोय, मोडघट लावतोय, बऱ्याचशा गोष्टी करतोय. बरं, ते प्युरिटीच्या बाबतीतही प्रॉब्लेम आहे. बरं, तुम्ही ₹1,00,000 सोनं घेताय तर त्याची मजुरी 10% 20% म्हणजे 80,000चं सोनं तुमच्या ताब्यात मिळतं. मग हेच ₹1,00,000 तुम्ही डायरेक्ट पेपर गोल्ड किंवा म्युच्युअल फंड पण काय करते? गोल्ड विकत घेत आहे, प्युरेस्ट फॉर्ममध्ये घेत आहे. म्हणजे काय? तुम्हाला डायरेक्ट ₹1,00,000 सोनं मिळेल. याच्यामध्ये कोणतंही कर्णावळ जात नाही आहे, मूड नाही आहे, घट नाही आहे. आता ते त्यांच्याकडं ॲसेटमध्ये उपलब्ध आहे. मग आता ॲसेटमध्ये उपलब्ध आहे त्या म्युच्युअल फंडच्या, त्यांनी ते सोनं विकत घेतलेलं आहे, तर मला नाही वाटत की ते बुडायचं काही चान्स आहे. मग घरात ठेवलेलं सोनंही बुडू शकतं आणि तिकडचंही बुडू शकतं. मग असं हे जे मल्टिपल ॲसेट क्लास आहे त्याच्यामध्ये हे म्युच्युअल फंड गुंतवणूक करतायत. त्याचं रेग्युलेटरी स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. बरं, हे पैसे गुंतवले नाही गुंतवले ते बघायला ट्रस्टी मेंबर आहेत, सेबी आहे, त्यांना वेळोवेळी रिपोर्ट द्यायला लागतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत. कंप्लायन्स तर एवढे सेबीनी करून ठेवलेत की क्वचितच काही चान्स आहे इकडे तिकडे काही करण्याचा. मला असं वाटतं की तुम्ही म्युच्युअल फंड हे खूप सुंदर इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्हाला गरीब राहायचं नका समजून घेऊ, तुम्हाला आहे ही परिस्थिती अशीच जगायची आहे नका माहिती करून घेऊ. म्युच्युअल फंड माहीत करून घेऊ नका, शेअर मार्केट माहीत करून घेऊ नका, इन्व्हेस्टमेंटचा कोणताच प्रकार वापरू नका. आता बँकेमध्ये पैसे ठेवतात, बँका सुद्धा रजिस्टर आहेत ना कुठे? स्टॉक मार्केटमध्ये. आणि उद्याच्याला स्टॉक मार्केट बुडणार तर बँका पण बुडणार ना. बरं, बँकांचं किती टक्के कर्जाचं जे बुक आहे ते कॉर्पोरेटला लोन देत आहे, किती टक्के रिटेलला लोन देत आहे? रिटेलचा खूप कमी हिस्सा आहे कॉर्पोरेटला, म्हणजे कंपन्यांनाच कर्ज देतात. उद्याच्याला कंपन्यात सगळ्या बुडल्या तर काय राहणार आहे? सो हे बघा,
व्होलॅटिलिटी, पैसे अप डाऊन राहणार. सब्जेक्ट टू मार्केट रिस्कला घाबरायची गरज नाही आहे. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे काय की बाबा मार्केटच्या चढ उतारावरती तुमचं परतावा डिपेंड राहील. आता चढ उतार मार्केटमध्ये होतो, जीवनामध्ये होतो, सगळ्याच ठिकाणी होतो. तुम्ही एखादा व्यवसाय करा, तिकडं चढ उतार आहे. तुम्ही कंपनीत काम करता, तुमची कंपनी काय कन्सिस्टंटली प्रॉफिट बनवते का? भलेही तुम्हाला कन्सिस्टंटली जी सॅलरी ठरली आहे ती देते आहे, पण कन्सिस्टंटली कंपनीने एवढाच प्रॉफिट बनवते असं नाही. अप डाऊन्स असतात. हे बघा, शेअर मार्केट, जीवन हे अपडाऊनशिवाय मजा पण नाही आहे त्याची. तर त्याला घाबरायचं नाही, त्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि त्याला जर समजून घेतलं तर तुम्ही इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून खूप चांगले पैसे बनवू शकता. आणि तुम्हाला नाही समजत आहे तर मग आमच्यासारखी जी लोक आहेत त्यांना भेटा, त्यांच्याकडनं त्याची वस्तुस्थिती जाणून घ्या. सर्च करा, गुगलवरती सर्च करा. अजून कुठे कुठे तुम्हाला जिथून माहिती मिळेल ना तिथून ती घ्या. बघा मित्रांनो, नुसतंच काम करताय, रोज कामाला जात आहे, संध्याकाळी घरी येत आहे थकून हारून, पैसे येत आहेत, पैसे आल्यानंतर लगेच त्याचं काय करताय, कन्झम्पशन करून टाकताय. वस्तू घेताय, सेवा घेताय, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, तात्काळ आनंद घेत आहे त्याचा. पण मुद्दा असा आहे की मरेपर्यंत मग 2 वेळच्या जेवणासाठीच काम करायचं आहे का? पुढच्या पिढीला अशीच गरिबी द्यायची आहे का? काम केल्याशिवाय खायलाच मिळणार नाही अशीच परिस्थिती ठेवायची आहे का? आणि जर तसंच ठेवायचं तर मग हे तुम्ही इन्स्टा बघू नका, यूट्यूब बघू नका, तुम्ही काही बघू नका. काम करा, येईल पगार, एन्जॉय करा, विषय संपवा. हे बघा, ही या लाईनने तुम्ही कधीच श्रीमंत नाही होणार. दुसरी मी असं म्हणतो की एक फुटपाथ आहे, फुटपाथ तुम्ही चालताय म्हणजे काय, काम करताय, खाताय, बाकी काही करत नाही. इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे काय की थोडंसं रस्त्याला लागताय, कुठंतरी FD करताय, RD करताय, रस्त्याने चालताय. थोडंसं जरा हायवे घ्यायचं झालं तर मग म्युच्युअल फंड आहे, शेअर मार्केट आहे. आणि सुपरफास्ट वे जर तुम्हाला घ्यायचं तर मग व्यवसाय. हे बघा, तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. राहिला प्रश्न म्युच्युअल फंड बुडणार का, तर साधं सोपं उत्तर आहे, ज्या दिवशी म्युच्युअल फंड बुडतील त्या दिवशी दुनिया बुडेल. कारण स्टॉक मार्केट बुडेल, सगळ्याच गोष्टी बुडतील. आणि हे बेबी आहे आता. म्युच्युअल फंड इज द बेबी इन द आपल्या भारतामध्ये. खूप मला तर 50 लाख करोड समथिंग ॲसेट आहे, 1.5 ट्रिलियन समथिंग. हेच जर तुम्ही अमेरिकेत गेलात, जर तुम्ही जिकडं प्रगत देशात तिकडे गेलात तर हे फार ह्यूज रक्कम आहे म्युच्युअल फंडमध्ये. आपली नुसती सुरुवात आहे. आणि जर तुम्ही एवढी सगळी लोकं सांगतायत तरीसुद्धा शंकाच घेताय तर तुम्हाला ते जाणून घ्यायचं नाही आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायचं नाही आहे, तुम्हाला फक्त लोकांकडे बोटं करायच्या, तेवढाच त्याचा अर्थ होईल. मला विचाराल तर म्युच्युअल फंड बुडणार नाही. व्हॉलॅटिलिटी तिथेही राहणार, जीवनातही राहणार. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की नक्की काय करायचं आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुमचा काही जर प्रश्न असेल म्युच्युअल फंड रिलेटेड तर नक्की मला कमेंटमध्ये टाका. मी त्याच्यावरती पण तुम्हाला प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल. अजूनही याच्यावरती काय मला करता येतं नक्कीच मी करेल. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला आहे किंवा जी लोक शंकेत आहेत, प्रॉब्लेममध्ये आहेत, मला वाटतं मी बऱ्याचशा गोष्टीचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि जर चांगला वाटत आहे तर चांगली कमेंट पण करू शकता. जर तुम्ही नवीन आहात चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.